तर रामराम मित्रांनो, मी तुमचा लाडका सुमित भालेराव. आज आपल्या नवीन दौऱ्याप्रमाणे आज आपण आलतो खास नवीन पाहुण्यांना भेटायला. तर रामराम बाई, आज ना महायोग नगर वरून भेटायला आलाय मला. मी त्याच्याकरता धापाटे बनणार आहे. आपल्या नवीन पाहुण्याला तुम्ही जर ओळखला असेल तर मला फक्त नाव कमेंट मध्ये सांगायचंय. आम्ही मस्त पैकी चुलबिल पेटून घेतली. मी म्हणलं आपल्या बाईंना मस्त पैकी आपण जरा हातभार लावू. नुसतं आयतं खायचं म्हणल्यावर ते मला बरोबर नाही वाटत. मस्त पैकी सगळं जेवणाचं नियोजन पद्धतशीर चालू होतं. आजी म्हणजे आपल्या नातखुळा. खूप दिवसापासून चाललं होतं आपलं बाईचं किचन म्हणजे आपल्या आजींना भेटण्यासाठी. म्हणलं आपल्या आजीच्या किचन मध्ये भरपूर पदार्थ बनवतात, आपण बी एकदा पदार्थाचा स्वाद घेऊन पाहू. आणि मस्त पैकी मग आजींनी मस्त तेल मीठ मिरची टाकून जे बनवायला चालू केलं. खूप भारी वाटलं मित्रांनो या ठिकाणी आजीची कलाकृती पाहून. कोणाच्या आजीला असे मस्त पैकी जरा चविष्ट पदार्थ बनवता येतात मला कमेंट करून सांगायचंय. मस्त पैकी चूल पेटून आजी म्हणल्या दर भाऊ तू जरा जाळ फूक, काय होतंय थोडा हातभार लाव मला. म्हणलं या काय आजी जाळ फुकून मस्त पैकी जाळ केलाय. धापाटे